नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी सोपा असा उन्हाळी वाळवणातील पापडाचा एक प्रकार बघणार आहोत. तो म्हणजे पोहे आणि बटाटे यांचे पापड. आता या ठिकाणी मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत आणि आता हे पोहे मी कुकरमध्ये टाकून धुवून घेत आहे. अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 वाट्याला 5 वाट्या पाणी असं प्रमाण वापरायचं आहे. 5 वाट्या पाणी टाकून आपण त्यामध्ये 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकणार आहे मी आणि कुकरला आपण आता झाकण लावू आणि त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला पोहे हे शिजवून घ्यायचे आहे. तर एका वाटीस 2.5 वाटी पाणी याप्रमाणे आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याला कुकरला झाकण लावू आणि त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये पोहे अगदी मऊसूत असे शिजले जातात. तर बघा, आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे. आता याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता पोह्याच्या शिट्ट्या झाल्या आहेत. आता झाकण काढून घेतलं आहे. गरमच आपल्याला हे या चाळणीमधून काढून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत शिजलेले आहेत हे पोहे आणि आता आपण हे चाळणीमधून काढून घेत आहोत की जेणेकरून ह्याच्या गाठी राहू नये म्हणून आपल्याला हे चाळणीमधून काढून घ्यायचं आहे. आपल्याला आता हे पोह्याचं मिश्रण बघा, आता हे आपण सर्व चाळणीतून गाळून घेऊया आणि आता आपलं पोहे आपले आता गाळून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, आता मी 2 वाटी पोहेला 4 बटाटे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. आता हे आपण बटाटे सोलून घेऊया. आता हे उकडून घेतलेले बटाटे आहेत. तर हे बटाटे उकडलेले बटाटे घ्यायचे आणि आता हे सोलून घेऊया आपण सर्व. आणि आता हे सोलल्यानंतर आपल्याला किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्या गाठी राहू नये म्हणून आपल्याला या किसणीतून बटाटा किसून घेऊया आपण. आता पोह्याचं मिश्रण आपलं गाळून झालेलं आहे. आता बटाटा आपण किसून घेत आहोत. अगदी सोपे आणि घरात वाळले जातात हे पापड. बाहेर त्याला उन्हात टाकायची सुद्धा काही गरज नाही. फॅनखाली अगदी 1 दिवसामध्ये सुकले जातात हे आणि नंतर 1 दिवस त्याला ऊन द्यायचं. अगदी वर्षभर टिकणारे सुंदर असे हे पापड तयार आहेत. आता आपण बटाटा किसलेला आहे. तर यामध्ये मी 2 चमचे जिरे टाकलेले आहे. 2 चमचे जिरे आणि आता यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा मी यामध्ये पापड खार टाकलेला आहे. बघा, अर्धा चमचा पापड खार, 2 चमचे जिरे आणि आता यामध्ये 1 चमचाभर चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. आता चिली फ्लेक्स हे तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि आता आपण जे पोहे चाळणीने चाळून घेतलेले आहेत तर ते त्यामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहेत बटाट्यामध्ये. आणि आता पोहे शिजतानाच मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळं वरून मीठ घालायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे. तर बघा, आता हे पोहे आपण त्या बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून त्याचा आपल्याला एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताने ते मिक्स करून घ्यायचे. आता हे आपलं पोह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे पापडाचं. आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे करायचे आणि आता याचे एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. बघा, आता हे एक व्यक्तीसुद्धा हे पापड करू शकते, याला मदतीची सुद्धा गरज नाही. बघा, आता हे मी एकटी करत आहे त्याच्यामुळे अगोदरच सर्व गोळे करून घेतलेले आहेत. आणि आता काय करायचं, मी आता या ठिकाणी बटर पेपर घेतलेला आहे आणि पोळपाट घेतलेला आहे. आता ह्या बटर पेपरवर मी दुसरा गोळा ठेवला आणि दुसरा गोळा ठेवून मी फक्त एका छोट्याशा पातेल्याने त्याला प्रेस करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दाबून, आणि तुमच्याकडे जर पुरी मेकर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे पापड आपल्याला छान करता येतात.
तर बघा अशा पद्धतीने आपण आता, आणि तुम्ही ते प्लास्टिक पेपरसुद्धा वापरू शकता, तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर अशा पद्धतीने आपण आता हे सर्व पापड प्रेस करून घेऊया. तर बघा आता हे आपले पापड तयार झालेले आहेत. आता हे पापड मी फॅनखाली सुकायला ठेवलेले आहेत. आता हे फॅनखाली आपण एक दिवस सुकून घेणार आहोत आणि नंतर त्याला एक दिवस ऊन द्यायचं आहे. तर बघा 2 वाट्या पोह्यांपासून आपले एवढे मोठी प्लेट भरून पापड आपले तयार झालेले आहेत आणि अगदी टेस्टला छान होतात आणि मस्त असे कुरकुरीत असे पापड होतात, फुलले जातात छान. अगदी सुंदर याचे टेस्टला पण लागतात आणि अगदी सोपे असे पापड आहेत आणि घरातल्या घरात आणि एक व्यक्ती ही पापड करू शकते, याला मदतीची सुद्धा गरज लागत नाही. तर बघा आता हे पापड आपले तयार झाले. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. बघा आता मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे. आता आपण तेलामध्ये पापड सोडूया. बघा आता तेल गरम झालेलं आहे. अगदी सुंदर असे हे पापड फुलले जातात. तेल थोडं कमी तापलेलं आहे. बघा अगदी छान असे आणि खायलासुद्धा अगदी टेस्टला सुंदर असे हे पापड तयार होतात आणि घरातल्या घरात आपण करू शकतो. आणि आपण हे थोडे थोडे करून आपण रोज थोडे जरी केले तरी आपले हे वर्षभर पुरतील एवढे डबाभर पापड आपण करू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे आणि याला काहीही कुटाणा नाही. बघा किती सुंदर असे फुलले जातात आणि याला बिलकुलही त्रास होत नाही. अगदी छान असे हे पापड तयार होतात. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला हे पापड, पोह्याचे पापड ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अगदी सुंदर टेस्टला असे हे पापड आपले तयार झाले आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा असे घरच्या घरी आपले हे पापड तयार करा. आपण जर रेडीमेड आणले तर हे पापड आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात, पण हे 2 वाटी पोह्यामध्ये आपल्याला जवळजवळ वर्षभर पुरतील एवढे आपले पापड तयार होतात.